अथर्व आणते इकडे. आई ह्यात विष कसं असेल? वेदाचे बाबा, हे बघा असं काही नसेल, तुम्ही काळजी करू नका. मी खोटं बोलते का मीरा? हा, मी सांगते ना, या चमच्याला विष लावलेलं आहे. मीरा, आई म्हणतायत तर चमच्याला विष असेलही. आई उगाचच का बोलतील असं? नाही पण आपल्या घरात किचन मध्ये विष काय, नेमकं काय म्हणायचंय तुला? अथर्व, तुला कळत कसं नाही? मी सांगते ना, या चमच्याला खरंच विष लावलेलं आहे. आई पण कुठे दिसतंय पॉइझन? कसं कळणार आहे आपल्याला? काय झालं? काय झालं? काय झालं दिसत नाहीये. काय काय झालंय? काय काय झालं? नर्मदा, तू मगाशी किचन मध्ये होतीस ना? मी कशाला किचन मध्ये जाईन? मी नव्हते किचन मध्ये. मला नाही माहिती का काय झालंय काय, आणि मला का असा जाब विचारतेस वहिनी? काय झालंय? माझा काय संबंध? काय संबंध? आईसाहेब, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टच बोला. कुणीतरी मीराचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय? ओ माय गॉड. मीरा स्वयंपाक करताना कुठलाही पदार्थ चमच्याने चाखून बघते, आणि ही गोष्ट ज्याला माहितीये त्यांनीच त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. बापरे. वहिनी, काय काय अगं? हं? आणि तुला कसं माहिती त्या चमच्याला विष आहे ते? कसं? कसं माहित? हं? मी ते सिद्ध करू शकते. अनन्या, हा, जाऊन काडेपेटी घेऊन ये. वेदाचे बाबा, हे सगळं करायची खरंच गरज आहे का? मीरा, थांब. आई